ओम नमः शिवाय. ज्याप्रमाणे या ब्रह्मांडाला ना अंत आहे ना सुरुवात, त्याचप्रमाणे शिव अनादी आहेत. संपूर्ण ब्रह्मांड शिवामध्ये सामावलेले आहे. चला तर ऐकूया सोमवार व्रतकथा. प्राचीन काळी एका नगरात एक खूप श्रीमंत सावकार राहत होता, ज्याच्या घरात पैशाची कमी नव्हती. पण त्याला एक मोठं दुःख होतं की त्याला कोणताही पुत्र नव्हता. तो याच चिंतेत दिवसभर गुंतलेला असायचा. तो पुत्रासाठी प्रार्थना करत असे. प्रत्येक सोमवारी तो शिवजींचा व्रत आणि पूजा करायचा आणि सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवजींसमोर दिवा लावायचा. त्याच्या या भक्तिभावाला पाहून एकदा पार्वतीजींनी शिवजींना सांगितले की, महाराज, हा सावकार तुमचा अनन्य भक्त आहे आणि सदैव तुमचा व्रत आणि पूजा श्रद्धेने करतो. त्याची मनोकामना पूर्ण करावी. शिवजींनी सांगितले, होय पार्वती, हा संसार कर्मक्षेत्र आहे. जसे शेतकरी शेतात जसे बिया लावतो तसेच फळ मिळते, तसेच या संसारात जसे कर्म करतो तसेच फळ भोगतो. पार्वतीजींनी आग्रहाने म्हटले, महाराज, जर हा तुमचा अनन्य भक्त आहे आणि त्याला काही दुःख आहे तर ते दूर करावे, कारण तुम्ही सदैव भक्तांवर दयाळू असता आणि त्यांचे दुःख दूर करता. जर तुम्ही तसे नाही केले तर माणूस तुमची सेवा आणि व्रत का करेल? पार्वतीजींचा आग्रह पाहून शिवजी म्हणाले, होय पार्वती, याला पुत्र नाही. या चिंतेत तो खूप दुःखी आहे. त्याच्या नशिबात पुत्र नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचा वर देतो, पण हा पुत्र फक्त 12 वर्षे जगेल, नंतर त्याचा मृत्यू होईल. त्यापेक्षा मी काही करू शकत नाही. हे सारे ऐकत सावकाराला ना आनंद झाला ना दुःख. त्याने पूर्वीसारखाच शिवजींचा व्रत आणि पूजा चालू ठेवली. काही काळाने सावकाराची पत्नी गर्भवती झाली आणि 10व्या महिन्यात तिच्या गर्भातून अतिशय सुंदर पुत्र झाला. सावकाराच्या घरात मोठा आनंद झाला. पण सावकाराला मुलगा 12 वर्षांचा झाल्याचं कळल्यावर फारसा आनंद झाला नाही आणि त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. जेव्हा मुलगा 11 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आईने वडिलांना त्याच्या लग्नाबद्दल विचारले, पण सावकार म्हणाला, मी त्याचे लग्न करणार नाही. मी त्याला काशीला शिकायला पाठवीन. सावकाराने आपल्या मेहुण्याला, मुलाच्या मामाला, खूप पैसे देऊन सांगितले, तू माझ्या मुलाला काशीला शिकायला घेऊन जा. वाटेत जिथे शक्य असेल तिथे यज्ञ कर आणि ब्राह्मणांना भोजन दे. ते मामा आणि भाचा यज्ञ करत, ब्राह्मणांना भोजन देत प्रवास करत होते. वाटेत त्यांना एक शहर सापडले, जिथे राजाच्या मुलीचे लग्न चालू होते. दुसऱ्या राज्याचा मुलगा वरात घेऊन आला होता, पण तो एका डोळ्याने काणा होता. त्याच्या आईवडिलांना खूप काळजी होती की वराला पाहून मुलीच्या आईवडिलांना काही अडचण येऊ नये. जेव्हा त्यांनी सुंदर सावकाराच्या मुलाला पाहिले तेव्हा त्यांनी मनात ठरवले की त्यालाच वर बनवायचे. असा विचार करून वराच्या आईवडिलांनी त्या मुलाला आणि मामाला बोलावले. ते तयार झाले. मग त्या मुलाला वराचे कपडे घालून घोड्यावर बसवून दारापर्यंत नेले आणि सर्व काम आनंदाने पूर्ण झाले. मग वराच्या आईवडिलांनी विचार केला की जर लग्नाची सर्व विधी या मुलासोबत केली तर काही वाईट नाही. असे म्हणून त्यांनी त्या मुलाला आणि मामाला सांगितले की जर तुम्ही फेरे आणि कन्यादानही कराल तर आम्ही तुम्हाला खूप पैसे देऊ. ते दोघे तयार झाले आणि लग्नही उत्तम प्रकारे पूर्ण झाले. पण जेव्हा मुलगा निघाला तेव्हा त्याने राजकुमारीच्या ओढणीवर लिहिले की तुझे लग्न माझ्यासोबत झाले आहे, पण ज्या राजकुमारासोबत तुला पाठवतील तो एका डोळ्याने काणा आहे आणि मी काशीला शिकायला चाललो आहे. मुलगा निघून गेल्यानंतर राजकुमारीने ती ओढणी पाहिली आणि तिने म्हटले की तो माझा नवरा नाही, माझे लग्न त्याच्यासोबत झाले नाही, तो काशीला शिकायला गेला आहे. राजकुमारीच्या आईवडिलांनी मुलीला घरी पाठवले आणि वरात परत गेली. सावकाराचा मुलगा आणि मामा काशीला पोहोचले. तिथे त्यांनी यज्ञ सुरू केला आणि मुलाने अभ्यास सुरू केला. जेव्हा मुलाचे वय 12 वर्षे झाले त्या दिवशी त्यांनी यज्ञ ठेवला होता. मुलाने मामाला सांगितले की मामा, माझी तब्येत ठीक नाही. मामा म्हणाले की आत जाऊन झोपा. मुलगा आत जाऊन झोपला आणि थोड्या वेळात त्याचा मृत्यू झाला. मामा आल्यावर पाहिले. त्याला खूप दुःख झाले आणि त्याने ठरवले की जर आता रडले तर यज्ञ अपूर्ण राहील, म्हणून तो यज्ञ संपवून ब्राह्मणांना पाठवल्यावर रडू लागला. त्याच वेळी शिव आणि पार्वती तिथून जात होते. त्यांनी मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकून पार्वती म्हणाल्या की महाराज, कुणीतरी दुःखी रडत आहे, त्याचे दुःख दूर करा. शिव आणि पार्वती जवळ गेले तर तेथे एक मुलगा मृत पडलेला होता. पार्वती म्हणाल्या की महाराज, तोच सावकाराचा मुलगा आहे जो तुमच्या वरदानाने झाला होता. या बालकाला जिवंत करा, नाहीतर त्याचे आई वडील तडपून मरतील. पार्वतीच्या आग्रहावरून शिवजींनी त्याला जीवन दिले आणि शिवजींच्या कृपेने तो मुलगा जिवंत झाला. शिवजी आणि पार्वती कैलास पर्वतावर परतले. मग तो मुलगा आणि मामा यज्ञ करत ब्राह्मणांना भोजन देत आपल्या घराकडे निघाले. वाटेत त्याने तेच शहर गाठले जिथे त्याचा विवाह झाला होता. तिथे येऊन त्याने यज्ञ सुरू केला. मुलाच्या सासऱ्याने त्याला ओळखले आणि त्याच्या राजवाड्यात नेऊन त्याची खूप सरबराई केली.
आणि अनेक दासदासींसह आदराने मुलगी आणि जावयाला घरी पाठवले. जेव्हा ते आपल्या शहराजवळ आले तेव्हा मामा म्हणाले की मी आधी तुझ्या घरी जाऊन बातमी देतो. मामा जेव्हा घरी गेला तेव्हा मुलाचे आई वडील घराच्या छतावर बसले होते आणि त्यांनी ठरवले होते की जर आपला मुलगा सुरक्षित आला तर आम्ही खाली येऊ, नाहीतर छतावरून पडून आपले प्राण सोडू. त्याचवेळी मामा आला आणि सांगितले की तुमचा मुलगा आला आहे, पण त्यांना विश्वास बसला नाही. मग मामा शपथ घेऊन म्हणाला की तुमचा मुलगा बायकोसह भरपूर पैसा घेऊन आला आहे. सावकाराने आनंदाने त्याचे स्वागत केले आणि आनंदाने राहू लागले. असंच जो कोणी सोमवारचे व्रत करतो किंवा ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आशा आहे तुम्हाला सोमवार व्रतकथा आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहिणे विसरू नका. धन्यवाद.